आपला जो आजचा विषय आहे की आपल्याला व्यवसाय कसा वाढवायचा आहे. आता बऱ्याचशा लोकांच्या अशा अडचणी झालेल्या आहेत की त्यांना आपलं एमपीएससीने दिलेलं टार्गेट पूर्ण करता आलेलं नाहीये. पण गमत अशी आहे की ते टार्गेट नुसतं पूर्ण करून सुद्धा आपण व्यवसायामध्ये टिकून राहू शकत नाही. कारण आपल्याला व्यवसायात जर टिकून राहायचा असेल तर आपल्याला चांगला रेव्हेन्यू कमवता आला पाहिजे, चांगला कॅश फ्लो असला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी असतील तरच आपला व्यवसाय टिकून राहतो. मी आता जो तुम्हाला एक टूल बनवून दिलेला आहे ज्याचं नाव आहे स्किल टॅब प्रो. हे आपण खूप वेगवेगळ्या प्रकारे याचा उपयोग करतोय. वेबसाईट ओपन करतोय मी, पण तुम्हाला स्क्रीन दिसत असेल तर सिंपल वेबसाईट आहे स्किल टॅब प्रो नावाची. हे मी मुद्दाम फक्त क्लायंटसाठी बनवलेली आहे. याच्यावरती दिसणारे जे कोर्सेस आहेत हे सगळे कोर्सेस आपण जेव्हा विद्यार्थ्यांना देतो, म्हणजे तुम्ही जेव्हा हे कोर्सेस विद्यार्थ्यांना देता तेव्हा विद्यार्थ्यांना तुमच्या सेंटरचं ब्रँडिंग दिसतं. म्हणजे आशिदीपचा विद्यार्थी असेल तर त्याला लॉग इनला आशिदीप कॉम्प्युटरचं नाव दिसणार. विकास कॉम्प्युटरचा विद्यार्थी असेल तर त्याला विकास कॉम्प्युटर असं नाव दिसणार. तर लॉग इन केल्यानंतर त्याला त्याच्याच सेंटरचं नाव दिसतं, कारण त्या सेंटरने त्याला आयडी पासवर्ड विद्यार्थ्याला दिलेला असतो. तर ह्या सगळ्या सुविधा इथं आहेत. आता ह्या वेबसाईट वरती आणखी एक आपण टॅब टाकलेला आहे. आपण आज फक्त त्याच्याबद्दल बोलणार आहोत. ठीक आहे, ISM बद्दल बोलणार आहोत. वेबसाईट ओपन होते म्हणून थांबलो होतो मी. वेबसाईट ओपन केल्यानंतर ऑटोमॅटिक माझं लॉग इन झालं. नॉर्मली तुम्हाला लॉग इन स्वतःहून करावं लागेल. आता इथं मी अनेक लॉग इन केलं म्हणून ते डायरेक्टली लॉग इन झालं, बाय डिफॉल्ट लॉग इन झालं. इथं मी डेमो लॉग इन क्रिएट केलेलं आहे 123 नावाने. आता लॉग इन केल्यानंतर हे जे दिसतंय त्याला इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर म्हणतात आणि ह्याच्यावरती मी ऑलरेडी 12 वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत की तुम्हाला कसं वापरता येईल आणि आपला व्यवसाय अधिक व्यवस्थित स्मूथ मध्ये चालण्यासाठी काय करता येईल. हे जे आहे ना इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर म्हणजे तुमचा व्यवसाय स्मूथ चालावा यासाठी लागणारं टूल आहे. मग आजचा जो विषय आहे तो बिझनेस ग्रोथ कशी करायची, त्यासाठी मी काय तुम्हाला देऊ शकतो. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, एक स्वतंत्र एक सोल्युशन नावाचं टॅब बनवलेलं आहे. म्हणजे दिसत बघा टॅब. त्या टॅबवरती मी क्लिक केलं तर तो काय करतो, तुमच्या बिझनेस पोर्टलवरती तुम्हाला घेऊन जातो. तो सेम आयडी पासवर्ड असणार आहे, फक्त तुम्हाला व्हेरीफाय करावं लागेल. आणि मग या ठिकाणी काही मी टॅब मुद्दाम टाकलेले आहेत आणि हे टॅब जर तुम्ही व्यवस्थित वापरले तर तुमचा बिझनेस स्लो चालणार नाही. तुम्ही जर का आतापर्यंत जितका बिझनेस केला त्याला डबल करणं पॉसिबल आहे आणि एवढंच नाही तर त्याला त्याच्यापेक्षा जास्त वरच्या लेवलला घेऊन जाणं पॉसिबल आहे. बरं, या सगळ्या गोष्टी मी स्वतःच्या व्यवसायामध्ये वापरतोय. माझे स्वतःचे 3 ब्रांचेस आहेत जे मी स्वतः हेड करतो आणि या व्यतिरिक्त 100 पेक्षा जास्त माझ्या फ्रँचायझी आहेत आणि त्या फ्रँचायझीला लागणारे सगळे टूल मी देत असतो आणि तेच टूल मग मी इतर लोकांना सुद्धा देत असतो. म्हणजे मला इथं बसून त्यांना मार्गदर्शन करता येतं, तसं तुम्हाला सुद्धा तुमच्या ब्रँचेसला मार्गदर्शन करता येईल. आता आपण बिझनेस मॅनेजमेंट टूलचा कसा उपयोग करणार आहोत ते थोडक्यात तुम्हाला मी पटापट समजावून सांगतो. इथं स्टाफ आणि फॅकल्टी हे तर बेसिक गोष्टी आहेत. ऍडमिनिस्ट्रेशनचा पार्ट आहे. त्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये मुद्दाम इथं आपण डेली अटेंडन्स लावू शकतो. तुम्ही तुमच्या स्टाफची डेली अटेंडन्स लावू शकता. तो प्रेझेंट आहे, अब्सेंट आहे, हाफ डे, लिव्ह आहे, अनपेड आहे, पेड आहे, तुम्हाला लिहिता येईल. किंवा अब्सेंट असेल तर रिझन काय आहे ते लिहिता येईल. अशा पद्धतीने तुम्हाला इथं ती सुविधा दिलेली आहे. त्यामुळे तो पेरोल क्रिएट करतो. इथं तुम्ही क्लिक केलं ना तर तुम्हाला पेरोल दिसेल की आजच्या तारखेपर्यंत तो किती दिवस प्रेझेंट आहे आणि त्याचा पेरोल कसा क्रिएट होत आहे. ते बेसिक टूल आहे जे कंपल्सरी मी टाकले. आता तिथून पुढचे टूल आहेत ना ते व्यवसायासाठी कसे उपयोगाचे मी सांगतो आणि प्रत्येक टूल डीप मध्ये कसं वापरायचं ह्याचं ट्रेनिंग देणार आहे मी. ते फायनान्शियल आपल्याला गरजेचं आहे. किती पैसा आला, कॅश इनफ्लो आणि कॅश आउटफ्लो या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या म्हणून मी इथे दिलेलं आहे. रेकॉर्ड इन्कम म्हणलेलं आहे. जितके तुम्ही पावती बनवताय, जितके तुम्ही रिसिप्ट बनवताय, जितके तुम्ही पैसे स्वीकारताय त्या सगळ्यांची नोंद तुम्हाला इथं ठेवता येईल. सिंगल एंट्री केली तरी चालेल. मी नॉर्मली सिंगल एंट्री करतो. पूर्ण महिना झाल्यानंतर टोटल कॅश किती आली तो आकडा जो असेल तो 40, 50, 60 हजार काय असेल तो इथं वन टाइम लिहितो. महिनाभराचे जे एक्सपेन्सेस आहेत त्याची माझ्याकरता एक नोटबुक असते, नोटबुक दाखवतो. अशी एखादी नोटबुक असते त्याच्यामध्ये मी सगळे खर्च लिहित असतो. इच अँड एव्हरी एक्सपेन्सेस मी रेकॉर्ड करतो
डायरेक्टली ऑनलाईन पण रेकॉर्ड करता येईल, पण मी दोन्ही ठिकाणी रेकॉर्ड करतो. तर मी बघ ज्या दिवशी मला वाटेल की आता महिना संपला, तर महिन्याचा मला हिशोब काढायचा असेल, तर मी काय करतो, सर्व एक्सपेन्सेस रेकॉर्ड करतो की या महिन्यात लाईट बिल किती होतं, एमकेसीएलचा ईएमएफ किती होता, सॅलरी किती दिलेली आहे आपण, फीस किती आपल्याला मिळालेली आहे, टोटल मार्केटिंग आता किती खर्च केलेला आहे वगैरे वगैरे. त्यांनी काय होतं, इथं जेव्हा तुम्ही रेकॉर्ड टाकता तेव्हा तुम्हाला रिपोर्ट जनरेट करता येतो, चेक करता येतो. हे सगळं डेमो आहे, हे मी तुम्हाला डेमोसाठी दाखवतो सगळं. मी नोव्हेंबरच्या नोंदी केल्या डेमोसाठी, म्हणून मी नोव्हेंबर तारीख निवडतो. 1 नोव्हेंबर ते मी 30 नोव्हेंबर निवडलं. तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर मला रिपोर्ट चेक करायचा. तर मला इथं रिपोर्ट दिसतो ना, ह्याची प्रिंटआउट काढून तुम्ही ठेवू शकता. आणि जर तुम्ही टॅक्सेशन करत असाल इन्कम टॅक्स साठी वगैरे, तुम्हाला हे चालणार आहे, हे तुम्ही सबमिट करू शकता. तर इथं मला काय दिसतंय, हे समरी बघण्यापेक्षा हे बघेल फक्त मी की इन्कम किती झालेला आहे, एक्सपेन्सेस किती झालेले आहेत आणि नेट माझ्याकडे शिल्लक किती राहिले. हा नोव्हेंबरचा. असं मला डिसेंबरचा, जानेवारीचा, फेब्रुवारीचा प्रत्येक महिन्याचा हिशोब काढता येतो. ही खूप मोठी गोष्ट फिनान्शियल मध्ये आपण दिलेली आहे. या व्यतिरिक्त अजून 2 गोष्टी इथे दिल्यात मी फिनान्शियल टॅब मध्ये. त्या म्हणजे काय, तर एक म्हणजे प्रिंट करंट मंथ ड्यू. या महिन्यात कोणाकोणाचे पैसे येणे बाकी आहेत त्याची लिस्ट इथे दिसते, तुम्ही त्याची प्रिंटआउट करू शकता. आणि मागच्या महिन्यात पैसे यायला पाहिजे होते पण अजून आलेले नाही, ओव्हर ड्यू झालेल्या मुलांची लिस्ट इथे तुम्हाला दिसेल, जेणेकरून तुम्हाला त्यांना व्यवस्थित फॉलोअप देता येईल किंवा त्यांचं ऍडमिशन रद्द करता येईल. या 2 लिस्ट इथं सिरियसली तुम्हाला प्रिंट काढून त्याच्यावरती काम करता येऊ शकेल. त्याच्यानंतर टास्क. हे टास्क नॉर्मल टास्क आहे. आपण आपल्या स्टाफला काय टास्क देणार असेल तुम्ही ते देऊ शकता, किंवा आज काय आहे तर संडे आहे तर संडेला तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत, तुम्ही ते लिहू शकता. कसं आहे ते स्टेटस इन प्रोग्रेस, कम्प्लिटेड, हे स्टाफ पण लिहू शकतात, दुरुस्ती करू शकतात. हे टास्क बद्दल काय बोलत नाही, कारण आपण ऑलरेडी हे वापरतो, गुगलमध्ये पण वापरतो. आता मुख्य मुद्द्याकडे आलो आपण. बिझनेस टूल कसं वापरणार आहे आपण, तर बिझनेस प्लॅनिंग सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. बरीच लोक इथं मार खातात. मी मध्ये वाटतं मागच्या महिन्याचीच गोष्ट आहे का, हा नोव्हेंबरचीच गोष्ट असावी. नोव्हेंबर मध्ये मेसेज टाकला होता की ज्यांचे क्रायटेरिया पूर्ण झालेले नाहीयेत कृपया मला कॉन्टॅक्ट करा, म्हणजे मी तुम्हाला एमकेसीएलचा क्रायटेरिया पूर्ण करण्यासाठी लागणारी थोडीफार मदत करू शकेल. तर खूप लोकांनी कॉन्टॅक्ट केलं आणि बऱ्याच लोकांशी मी 1 to 1 स्वतः बोललो. बऱ्याच लोकांनी मी काही व्हिडिओ पाठवले की जे प्रिव्हियसली मी रेकॉर्ड मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी काही व्हिडिओ रेकॉर्ड केले होते की जेणेकरून तुम्हाला बल्क ऍडमिशन. आता तिथं बल्क ऍडमिशन का म्हणतोय मी, कारण तिथं मला रेव्हेन्यू जनरेशन हा हेतू नाहीये. माझं टार्गेट 120 होतं आणि समजा मला 80 ऍडमिशन झालेले असतील आणि मला आता जर का 40 ऍडमिशन करायचे असतील तर रेव्हेन्यू जनरेट होईल की नाही मला माहिती नाही, परंतु मला टार्गेट मात्र पूर्ण करायचं आहे. तर दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असतात. टार्गेट पूर्ण करणं वेगळी गोष्ट आहे, ऍडमिशन काउंट वाढवणं वेगळी गोष्ट आहे आणि रेव्हेन्यू जनरेट करणं वेगळी गोष्ट आहे. मग या सगळ्या गोष्टी बॅलन्स करत आपण जर लास्ट मोमेंटला असा विचार केला तर काही सेंटर तर 80 ऍडमिशनचा बॅकलॉग आहे असा मेसेज टाकला होता. माझा प्रश्न फक्त एवढाच आहे की इतका डिले का होतोय आपल्याला. मला 80 ऍडमिशन कमी पडतात हे कळायला मला नोव्हेंबर महिना का उजाडतोय, कारण मी दर महिन्याला विचारच करत नाहीये. जर तुम्ही आता जानेवारी महिन्यामध्ये रिन्युअल झाल्यानंतर पहिल्याच महिन्यामध्ये तुमचं एक छोटंसं टार्गेट केलं आणि ते पूर्ण केलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या टार्गेट प्रमाणे काम चाललेलं आहे. जानेवारीला ऍडमिशन झाले, फेब्रुवारीला ऍडमिशन झाले, फेब्रुवारीला बॅच नसते तरी पण झाले ऍडमिशन झाले, एप्रिलला झाले, मेला झाले, माझं टार्गेट झालं पूर्ण. म्हणजे पुढचे जे ऍडमिशन आहेत ते ओव्हर द टार्गेट असणार आहेत. मग 250-300 ऍडमिशन झाले आपले एमए साठीचे, क्लिकचे झाले 100-150, ऑर्डरचे झाले 350, 700-800 ऍडमिशनचं टार्गेट पकडलं आपलं झालं, ओके. पण हे सगळं मला 700 ऍडमिशन करायचे असतील तर हे मी डिसेंबरच्या एंडला बसून प्लॅनिंग नाही करणार आहे, पण डिसेंबरच्या एंडला आता बसलो तर मी 2026चं प्लॅनिंग करणार आहे. आणि ते पूर्ण होण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने करता येतील. एक तर 12 टप्पे 12 महिन्याचे असतात, त्याच्यानंतर 52% 52 आठवड्याचे असतात. आणि तुम्हाला माहिती आहे 365 दिवस असतील तर 365 टप्पे पण क्रिएट करू शकतो. दररोज मला थोडंसं इनपुट करता आलं तर मला माझ्या टार्गेटच्या जवळ जाता येईल. आणि मग तुमच्या काय अडचणी असतील त्या अडचणी सुद्धा आपल्याला इथं सॉल्व्ह करता येतील. अडचणी नाही असं म्हणतच नाही मी, अडचणी असणार आहेत, प्रॉब्लेम असणार आहेत. ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी प्रिपेअर्ड कसा होऊ शकतो त्यासाठी हे पेज मी बनवले बघा, बिझनेस प्लॅनिंग पेज.
खूप महत्वाचं आहे. तुम्ही सिरियसली बनवा. दर महिन्याचं तुम्हाला तयार करता येईल. हे नोव्हेंबरचं तयार करून बघा. हे नोव्हेंबरचं आहे. हे डेमो सांगितलं मी तुम्हाला. हे डेमो पेज आहे. मी कोणत्या सेटल दाखवत नाहीये. हे ऑक्टोबरचं आहे. तसं हे डिसेंबरचं समजा घेतलं. तर मग मी काय विचार केला की टार्गेट मी कसं सेट करू. एमकेसीने सांगितलं की 25 ऍडमिशन करणं तुम्हाला गरजेचं आहे या महिन्यामध्ये. म्हणजे माझं टार्गेट 25 झालं असं नसतंय ना. एमकेसीने 25 सांगेल पण कदाचित माझं टार्गेट 50 पण असू शकतं. एमकेसीने 25 सांगितलं पण माझं टार्गेट कदाचित 10 पण असू शकतं. हे टार्गेट मी डिसाईड कसं करणार. तर सिम्पल चीज आहे टार्गेट डिसाईड करण्यासाठी. बघा आमच्याकडे पूर्वी आता हे सॉफ्टवेअर बनवलंय म्हणून पण पूर्वी आम्ही मेथड काय वापरायचो तुम्हाला दाखवतो. ते सॉफ्टवेअर पेज नाही तुम्हाला मी फीज रेकॉर्ड. सिंपल एक्सेल सीट मध्ये सगळ्या विद्यार्थ्यांच्या आम्ही नोंदी करत होतो. आता सॉफ्टवेअर बंद 3-4 महिन्यापासून वापरतोय आम्ही. सप्टेंबरला सॉफ्टवेअर वापरायला सुरुवात केली. ते अशी नोंदी असायच्या. ते बघा 2011 पासूनच्या नोंदी माझ्याकडे आहेत. म्हणजे त्याच्या अगोदरच्या नोंदी फक्त वहीमध्ये होत्या. 2011 पासून ते 21 पर्यंत टोटली एकाच पेजवरती लिहिली आहे. सगळं एकावरती लिहिलेलं आहे. हे असं आहे. तर समजा आता मी काय करतो 2022च काढतो तुमच्या माहिती करता. 2022 चालू आहे बघा इथं. आणि याला फिल्टर वगैरे करता येतं पण मी आता फक्त तुम्हाला स्क्रोलिंग करून दाखवतो. मी क्लिअर कट डिसेंबर पाहतोय. डिसेंबर पाहतोय मी. हा डिसेंबर महिना आहे. ठीक आहे. तर मी काय केलं त्याचा काउंट केला 1 2 3 4 5. मी जिथं एक लिहिलं तो फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे. 2 लिहिलं म्हणजे सेकंड इन्स्टॉलमेंट आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा मी काउंट करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की इथं ऍव्हरेज ऍडमिशन किती आहे. 11 ऍडमिशन आहेत. जर का 2022 मध्ये 11 ऍडमिशन झाले असेल तर 2023 मध्ये किती आहेत. समजा 2023 मध्ये मला 14 ऍडमिशन झालेले आहेत. 2024 मध्ये झालेले आहेत. 2024 मध्ये 15 ऍडमिशन झालेले आहेत. मग मी याचा ऍव्हरेज काढला. त्याचा ऍव्हरेज काढल्यानंतर हे किती झालंय 5 आणि 4 9 आणि 1 10 40 झाला ऍव्हरेज. तर 40 झाला तर 17 ते 51 16 ते 48 13 14. तर सरासरी 14,000 आला ऍव्हरेज झाला. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षाही 1 कमी म्हणतोय मी बघा. याचा ऍव्हरेज किती झाला 3 वर्षाचा. म्हणजे 14 ऍडमिशन सहज होऊ शकता. 10% फक्त ग्रोथ. तर 14 मध्ये 1.5 म्हणजे 15.5. मी काय केलं इथं 16चा टार्गेट लिहून टाकलं. 16च का लिहिलं तुमच्या लक्षात आलं का. जर काय प्रश्न असेल तर विचारा. कारण बऱ्याच लोकांना टार्गेटच सेट करता येत नाही. एक्झॅक्टली किती नंबर लिहावा. एमपीएससीने मेसेज टाकला की एवढे तुम्हाला 50 ऍडमिशन करायचे तर 50 हातात. 50 नाही होणार माझ्याच्याने. कारण काय मागच्या वर्षीचं त्याच्या मागच्या वर्षी त्याच्या मागच्या काय आहे. हा पण मी आज 16 टार्गेट लिहिलं तर 32-40 ऍडमिशन होऊ शकतात. काही प्रॉब्लेम नाही. पण टार्गेट तरी मला फिक्स ठेवता आलं पाहिजे. आणि टार्गेट जर मी व्यवस्थित अचीव्ह केलं तर डेफिनेटली मला सगळं बिझनेस प्लॅनिंग व्यवस्थित जमतंय असं होईल. म्हणून मी तो 16 लिहिलं. आता सध्या झालेत किती ऍडमिशन बघा. 2 ऍडमिशन दिसतात. 2 एंट्री केलेले दिसतील सुरुवातीला. 2 ऍडमिशन झालेले आहे. त्याला पण एंटर केले की ते सेव्ह होतात. तिथं दिसतं बॅक टू मेन पेजवर जातो. मेन पेजवरती पहिल्याच पानावरती इथे लिहिलेलं बघा ऍक्टिव्ह एनरोलमेंट 2 आहेत. मी सांगितलं डेमो आहे ना. तिथं 2 ऍडमिशन ऑलरेडी झालेले आहेत. तर 2 ऍडमिशन फक्त दाखवले तिथं. इथं 2 ऍडमिशन आहेत. ते पण डमी ऍडमिशन आहेत. मी सांगितलं की डमी वापरतोय आपण. ते 2 ऍडमिशन झालेले आहेत. तर त्याचा रेकॉर्ड तुम्हाला इथं दाखवतोय. जेव्हा मी इथं ऍडमिशन 3रं ऍडमिशन करेल मी इथं लिहितो बघा 3रं ऍडमिशन लिहितो मी. रोल नंबर लिहिलं. ते ऍडमिशन मी टाकलं येतं. तर मला इथं या टूल वरती माझं टार्गेट 1ने अचीव्ह झालेलं दिसेल. बिझनेस प्लॅनिंग मध्ये इथं बघा टोटल ऍडमिशन म्हणजे आता 3 झालेले दिसत आहेत. आणि मला अजूनही 13 ऍडमिशन करायचे आहेत. तर आजचा तारीख आहे 14 म्हणजे निम्मा महिना संपलेला आहे. आणि माझं टार्गेट पूर्ण झालेलं आहे. मला ऍक्टिव्हली काही गोष्टी करता येतील यासाठी पुढे आणखी काय 2 टूल दिलेले आहेत. माझं टार्गेट कसं पूर्ण करायचं ते नंतरची गोष्ट आहे. पण टार्गेट सेट केलं मी. दुसरी गोष्ट अतिशय महत्वाची आहे. नुसतं टार्गेट अचीव्ह करून पुरेसं नाहीये. इथं मगाशी तुम्हाला सांगितलं मी इथं मी टार्गेट लिहिलं बघा. टार्गेट जरी म्हणजे 2022 मध्ये जरी ऍडमिशन कमी असले तर रेव्हेन्यू मात्र जास्त होता. 2023 मध्ये ऍडमिशन काउंट जास्त आहे. 15 ऍडमिशन झाले पण रेव्हेन्यू मात्र कमी आहे. 44,000 आहे. असं का होतं. कारण दुसरा हप्ता आपण कलेक्ट केलेला असतो. काही महिन्यामध्ये दुसऱ्या हप्त्याचे पैसे जास्त येतात. काही महिन्यामध्ये खर्च जास्त होतो. ते असे खर्च मॅनेज करून जो राहतो तो रेव्हेन्यू आहे. तर अशा पद्धतीने मला एक्झॅक्टली रेव्हेन्यू किती मिळणार आहे तो नियम तोच परत काय 22, 23, 24 मागे 3 वर्षाचा रेव्हेन्यू किती गोळा केला आपण
जर का मी 22-23-24 सरासरी 50,000 रुपये गोळा केले असतील तर ह्या वर्षी मी 1 लाख रुपये गोळा करील अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. आणि 30,000 वर जात असेल तर मग मी माझा बिझनेस बंद करायच्या मार्गावरती आहे. माझा बिझनेस हळूहळू कमी होतोय. माझा बिझनेस कमी नको व्हायला, रेव्हेन्यू वाढला पाहिजे. रेव्हेन्यू वाढत असेल तर बिझनेस वाढत आहे. सिंपल गणित आहे. म्हणून मी तर 50,000 लिहिलंय. वसूल झालेली आहे 14,000ची. 50,000 रुपयापैकी याचा आता उरलेले 36,000 मला वसूल करायचे आहेत. रेव्हेन्यू पण मला जनरेट करायचा आहे आणि ऍडमिशनचा काउंट पण वाढवायचा आहे. होऊ शकतं माझ्याकडे क्लिकला 2 ऍडमिशन झाले किंवा 4 ऍडमिशन झाले, चारीने एकदम पैसे भरले, पूर्ण रक्कम भरली, तो 64,000 रुपये आले. माझा रेव्हेन्यू टार्गेट पूर्ण झाला. रेव्हेन्यू टार्गेट पूर्ण झालं याचा अर्थ मला ऍडमिशन टार्गेट पूर्ण करायचं नाही असं नाही, काउंटचं व्हायला पाहिजे. मग गरज पडली तर मी काय करेल, 300 रुपयेवाले 400 रुपयेवाले ऍडमिशन करेल. परंतु मला हा आकडा आहे ना 16चा पीसीबी अर्ज मी पुरा करायचा आहे. 16चा आकडा क्रॉस करायचा आहे. मग तिथं मी फीज नाही बघणार आणि इथं मात्र काय करणार, मी रक्कम बघणार. मला 50,000चे ऍडमिशन करायचे म्हणजे करायचे, वसुली करायची या महिन्यामध्ये. म्हणजे कधी कधी काय होतं, आम्ही 300-400 रुपयाचे कोर्सेस चालू करतो आणि 300 रुपयाच्या कोर्सचा प्रचंड रिस्पॉन्स मिळतो. 100 ऍडमिशन झाले. 100 ऍडमिशन झाले तरी सुद्धा गोळा किती झाले, रेव्हेन्यू 30,000 रुपये झाला. टार्गेट माझं 16 होतं, झालं किती 116. टार्गेटचा पुढे गेलं याचा अर्थ आपण मस्त काम केलं असं नाही होत. काम कधी पूर्ण व्हायला पाहिजे, रेव्हेन्यू आणि टार्गेट काउंट दोन्ही क्रॉस व्हायला. म्हणजे मला रेव्हेन्यू पण कमवता आला पाहिजे आणि काउंट पण कमवता आला पाहिजे. म्हणून बऱ्याच लोकांनी शेवटच्या महिन्यामध्ये दनादन ऍडमिशन घेतले, परंतु त्या ऍडमिशन मध्ये त्यांना नफा कमवता आला नाही. केवळ एमपीएससीची फीस घेऊन सुद्धा ऍडमिशन घेतलेले आहेत. पण तिथं रेव्हेन्यू किती झाला, मग रेव्हेन्यू नाही झाला. 100-200 रुपये फक्त रेव्हेन्यू झाला. 20 ऍडमिशन झाले पण प्रॉफिट किती झाला, 2,000 रुपये झाला. मला रेव्हेन्यू पण जनरेट करता आला पाहिजे. म्हणून मी रेव्हेन्यू आणि टार्गेट दोन गोष्टीवरती भरपूर वेळ खर्च केलेला आहे. आता सगळ्यात मोठी गोष्ट, बऱ्याच लोकांना इथे एक अडचण येते. मी बऱ्याच सेंटरशिप बोलतो ना, तर त्यांच्या हे लक्षात येत नाही की मार्केटिंग बजेट कसं सेट करायचं. इथं माझं टार्गेट किती आहे, 16. तुम्ही प्लॅन काय करता, एका ऍडमिशन मागे साधारणतः कमीत कमी 150 रुपये ऍडमिशनचा खर्च येतोच. आता कधी कधी आपलं नशीब चांगलं असतं, आपण शाळेमध्ये गेलो, अनाउन्समेंट केली, दरादर ऍडमिशन झाले. पण प्रत्येक वेळी असं होत नाही. आपल्याला हँडबिल छापावे लागतात, फ्लेक्स लावावे लागतात, सनबॅग टाकावे लागतात, त्याच्यानंतर तुम्हाला हँडबिलचे फ्लॅश डिस्ट्रीब्युशन करावे लागतात, त्याच्यानंतर तुम्हाला न्यूजपेपर मध्ये जाहिराती द्याव्या लागतात, त्याच्यानंतर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग करावं लागतंय, त्याच्यानंतर वगैरे 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 कितीतरी गोष्टी तुम्ही करता. त्या सगळ्या गोष्टींना पैसा खर्च होतो आणि त्या पैसा खर्च केल्यानंतर जे आउटपुट येतं ना, त्याला आपण काय म्हणतो, टार्गेट आणि रेव्हेन्यू म्हणतो. पण मिनिमम किती, मिनिमम 150 रुपये एका ऍडमिशन साठी, मॅक्झिमम किती तर 300 रुपये. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की आता आपण थोडस रेव्हेन्यू मध्ये मागे पडतोय, टार्गेट आपलं अचीव होत नाही, अशा केसमध्ये तुमचं बजेट वाढवावं. आणि जेव्हा तुम्हाला वाटतंय की आपलं टार्गेट इझिली अचीव होतोय, तेव्हा बजेट कमी करावं. ते एका ऍडमिशनला 150 रुपये तरी पण खर्च करायचा आहे. इझिली आपलं टार्गेट पूर्ण झालं तरी सुद्धा आपलं बजेट आपण फिक्स 150 रुपये ठेवलं पाहिजे. तर 16 गुणिले 150, आपण इथं थोडा वेळ 1600 जवळजवळ किती झाले तर 8-2400, ते तुम्हाला 2400 रुपये कमीत कमी खर्च करायचे आहेत. मग 2400 कसे खर्च करायचे, मग हँडबिल छापायचे आहेत, कलर प्रिंट आउट करायचे आहेत, किंवा काय 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 ती नंतरची गोष्ट आहे. पण इथं मला टार्गेट फिक्स करता आला. जर मी 3 तर 4,800 रुपये मी खर्च करू शकतो. आता गमत अशी आहे, डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही जास्त पैसा खर्च करतो. तिथं आपण मार्केट इंटेल मध्ये त्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, ते मी तिथं वाचून दाखवतो की पैसा कुठं खर्च होतो. ऑलरेडी 1,000 खर्च केलेले आहेत, म्हणून मी इथं 1,000 दिसतो वेगळा खर्च. कुठे लिहिले ते, आपण फिनान्शियल मध्ये एक्सपेन्सेस मध्ये कुठेतरी मार्केटिंगसाठी 1,000 रुपये एक्सपेन्सेस लिहिलेला आहे, म्हणून तो इथं तुम्हाला दिसतोय. अशा पद्धतीने हे 3 आकडे तुमचे व्यवस्थित तुम्हाला मांडता येत असतील तर तुमचा व्यवसाय कधीच बंद होणार नाही. माझा व्यवसाय 35 वर्षापासून चालू आहे. आता सगळ्यात मोठी गोष्ट ती म्हणजे काय, मला काल परवा पण खूप लोकांचे मेसेज पण आलेले आहेत की आम्ही सध्या खूप हालाकीमध्ये जगतोय, कारण आमच्या व्यवसायाचं काही खरं नाही
आणि काही लोकांनी सांगितले की आम्ही आता रिन्युअल करून घेणार नाही आहोत, व्यवसाय बंद करतोय. तर त्याचं कारण हेच होतं की त्यांनी हे जे एक चार्ट आहे सिंपल, हा चार्ट झालं शक्य तर तुम्हाला मी ह्याचं स्क्रीनशॉट वगैरे पाठवतो. हे मी सिंपल ChatGPT ला विचारलं का, इथं तुम्ही दाखवा ChatGPT. असं पण काय नाही की बा मी खूप विचार करून लिहित बसलो आणि तुम्हाला रेडीमेड मध्ये दाखवतो आणि ChatGPT लिंक तुम्हाला शेअर करतो, तुम्ही निवांत बसून वाचा. हे बघा, मी ChatGPT ला सहज विचारलं की मला स्वॅट अनालिसिस करायचंय माझ्या व्यवसायाचं. इथे लिहिलं माझं एक MTSLचं सेंटर आहे आणि आम्ही युजली MSCIT आणि क्लिक सारखे कोर्सेस सेल करतो आणि आमचे स्वतःचे पण काही प्रायव्हेट कोर्सेस असतात. तर मला स्वॅट अनालिसिस करायचं आहे, तर मला गाईड कर, माझी स्ट्रेंथ काय आहे, ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, विकनेस काय आहे आणि थ्रेट काय आहेत, आणि थोडं मराठीमध्ये सांगितलं तर बरं होईल. असं तुम्ही ते लिहिलं. ठीक आहे, मी प्रॉम्प्ट पण तुम्हाला शेअर केला बघा आता. आणि मग ते सांगितले नक्कीच, आणि मग त्यांनी स्ट्रेंथ सांगितली बघा. MKCL ला महाराष्ट्रभर ओळखलं जातं, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये मान्यता प्राप्त कोर्स आहे, तर तुमचा ब्रँड आहे आणि ही तुमची ताकद आहे. हे लोकांना तुम्हाला घाबरायला काहीच कारण नाही. कारण आता MKCL ने काही एरिया ओपन केला तर धनार्थ लोकांनी ऍप्लिकेशन केलं की आम्हाला सेंटर द्या, आम्हाला सेंटर द्या, आम्हाला सेंटर द्या. आणि ज्यांचं ऑलरेडी सेंटर आहे ते रिन्युअल करायला काकू करतायत. म्हणजे जे आतले आहेत त्यांना असं वाटतं की काय इथं घेऊन काय फायदा नाही, पण जे बाहेर आहेत त्यांना आतमध्ये येण्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. जे आतमध्ये आहेत ते सगळेच कासावीस झालेले नाहीयेत. काही 10% सेंटर असतील ज्यांना व्यवसाय टिकून धरता आलेला नाही. त्यांनी ही लिस्ट लिहावी. MKCL आपला एक ब्रँड, सेल बरोबर जे सेंटर आहे ते कधीच बंद पडणार नाहीत. तुमचा एक्सपिरियन्स 5 वर्ष असेल, 10 वर्ष असेल, 15 वर्ष असेल, हा तुमचा काय स्ट्रेंथ आहे, तुमची ताकद आहे. लोकल मार्केट रीच, आज आपण इतके वर्ष या व्यवसायात काम करतोय तर मार्केटमध्ये आपला चांगला रीच आहे. लोकल लेवलला आपल्याला खूप लोक ओळखतात, त्यामुळे व्यवसाय स्थिर आहे. एकही रुपया तुम्ही जाहिरातीवरती खर्च नाही केला तरी जितका सध्या बिझनेस होतोय तेवढा बिझनेस होणारच आहे. परंतु मला बिझनेस वाढवायचा आहे म्हणून मी अधूनमधून जाहिरात करत असतो, अधूनमधून लोकांमध्ये पोहोचतो, प्रमोशन करतो. हे लोकल एरिया रीच आहे. टार्गेट माझं नेहमी पूर्ण होतं, काहींचं पूर्ण होत असेल किंवा काहींचं टार्गेट 90% पेक्षा जास्त पूर्ण होते, 10% ला अडकतायत. पण ती स्ट्रेंथच आहे ना, 90% टार्गेट तर इझिली पूर्ण होत आहे, शेवटच्या 10%ला त्यांना काही धडपड करून काहीतरी पूर्ण करावं लागतंय. तर ही आपली स्ट्रेंथ 50% जे टार्गेट मध्ये इझिली पूर्ण होत असेल तर ती तुमची स्ट्रेंथ आहे. उरलेले 50% साठी तुम्हाला थोडा प्रयत्न करायचा आहे. आता या व्यतिरिक्त मी काय गोष्टी माझ्यातर्फे लिहिलेल्या आहेत. एक म्हणजे काय की माझ्याकडे स्किल टॅप प्रो नावाचं टूल आहे, त्याचा उपयोग करून मी LMS द्वारे विद्यार्थ्यांना शिकवतो. शिकवायला मला खूप कमी टेन्शन येतं. त्याच्यानंतर इरा गाईड सारखे टूल मी वापरतो. माझ्याकडे ट्रेनड स्टाफ आहे, माझ्याकडे इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे, माझी जागा स्वतःची आहे. त्याच्यानंतर 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा बेस आहे. मल्टिपल कोर्सेस मी रन करतो. ऑपॉर्च्युनिटी काय काय आहेत, कोणकोणत्या संधी आपल्यासाठी आहेत व्यवसायाच्या. एक म्हणजे काय तर आपल्याला लीड मॅग्नेट करता येऊ शकतं. अजूनही वेगवेगळे स्कीम्स इव्हेंट वारंवार येत आहेत, त्याचा तुम्ही लाभ घेताय का. MKCL पण अशी संधी वारंवार तुम्हाला देत आहे. त्या सगळ्या संधी तुमच्यापर्यंत पोहोचत नसतील तर याचा तो कुठेतरी MKCL साठी आपल्याला थोडस आणखी आपण ताकद वाढवून दाखवली पाहिजे. तर MKCL तुम्हाला ते सगळे प्रोजेक्ट देईल. जसं मध्ये CSMS आला होता, तर CSMS ने नाही म्हणलं तरी 30-40 लाखाचा रेव्हेन्यू वाढवून दिलेला आहे. काय लोकांनी तर 80-90 लाख रुपये कमवलेले आहेत CSMS मधून. तर विचार करा, इतका पैसा आपल्याला नुसता एका स्कीम मध्ये देतो. ही स्कीम कंटिन्युअसली काही ना काही चालू आहेत. त्याच्यानंतर डिजिटल इंडिया सध्या मार्केटमध्ये बूम आहे, AI ची बूम आहे आणि त्यांची गरज भागवायचं काम फक्त आपणच करू शकतो. ही आपली संधी आहे. मग इंडस्ट्री असेल किंवा गव्हर्नमेंट असेल, या सगळ्यांना अशा इन्स्टिट्यूटची गरज आहे. आणि मग ते आपल्यावरती डिपेंड कसे राहू शकतात यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. 8वी ते 12वीच्या मुलांना कॉम्प्युटर कोर्स हा मॅन्डेटरी आहे, म्हणजे मार्केट आणखी वाढलंय. त्याच्यानंतर ऍड ऑन कोर्सेस आज मार्केटमध्ये डिमांडमध्ये आहे, जसं AI, डेटा, सायबर सिक्युरिटी, स्टॉक मार्केट, डिजिटल मार्केटिंग, फ्रीलान्सिंग, असे खूप सारे कोर्सेस आहेत. आपण ऑनलाईन आणि हायब्रिड लर्निंगला गेलं पाहिजे, ऑनलाईन आणि ऑफलाईन. तुम्ही सुविधा देऊ शकतो का. कॉर्पोरेट स्कूल बरोबर टाईप करू शकतो, तर ही आपली ऑपॉर्च्युनिटी आहे. करत नसाल तर प्रॉब्लेम आहे, करा. आणि कसं करायचं, काय करायचं ह्याच्यावरती मग आपण वेगळं सेशन घेऊया. पण आता फक्त मी तुम्हाला संधी सांगतो की काय काय आहे. फ्रँचायझी बिझनेस, माझ्या स्वतःचे खूप साऱ्या फ्रँचायझीज आहेत.
तुम्ही सुद्धा अशा खूप साऱ्या पंचायती सुरू करू शकता, तुमच्या लेवलला चालू करू शकता, कॉम्प्युटर लायसन्सिंग देऊ शकता. एमकेसीएल पण सांगतो तुम्हाला की सॅटेलाइट सेंटर चालू करा, तेच फ्रँचायझी. बरं, दुसरं काय नाही, फ्रँचायझी म्हणजे ती दुसरी काही गोष्ट नसते. विकनेस काय आहे? प्रॉब्लेम तर असणारच आहे, प्रॉब्लेम नाही असा कुठला व्यवसाय नाही. मी तुम्ही लिहिले, हे मी सांगितलं तुम्हाला, इथून लिहिलं, मी कॉपी पेस्ट करून घेतलेलं थोडंसं. प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात, पण किमान आपल्या सगळ्यांचे काही गोष्टी कॉमन आहेत ना, ते मी इथे लिहिलेले आहे. काय विकनेस आहे? MA फी ही आपली लिमिटेशन आहे. आपल्याला जास्त फी घेता येत नाही आणि आपल्या अवतीभोवतीचे लोक स्वस्तामध्ये सेल करतात. 5,500 कोर्स 4 मध्ये, कोणी 3.5 मध्ये. आमच्या इथे एका सेंटरने तर फक्त 2,500 मध्ये MA साठी कोर्स सेल केला. तर आता 2,500 मध्ये सेल केला असेल तर त्यांना स्वतःलाच काय प्रॉफिट झालं नाही, तर त्यांची तक्रार करून आपण करणार काय? त्यांना फक्त टार्गेट पूर्ण करायचं आहे. तर टार्गेट तर पूर्ण झालं, परंतु रेव्हेन्यूचा नावाने शिमगा, त्यामुळे त्यांनी यावेळेस रिन्यू करायला नकार दिला. तर असं खूप ठिकाणी घडणार आहे, पण असे तुम्हाला कॉम्पिटिशन सतत भेटणारच आहे. तर हे लिमिटेशन आहे. याच्यावरती मात कशी करायची, ह्याच्यावरती तुमच्याकडे काहीतरी सोल्युशन असलं पाहिजे. हेवी डिपेंडन्सी ऑन एमकेसीएल वरती टोटली डिपेंड राहिलेले काही सेंटर आहेत. या व्यतिरिक्त आपल्याला स्वतःचे काही कोर्सेस जर रन करता आले, स्वतःचा जर काही ब्रँड बनवता आला, एमकेसीएल बरोबर आपल्याला पण स्वतःची ग्रोथ करता आली, तर तुमचा विकनेस निघून जाईल. नाही तर उद्या एमकेसीएलने तुम्हाला जर टीम मधून काढणार नाही तर कधीच, पण तरी सुद्धा टेन्शन येतं ना, न कळत. आता मला एक आम्ही ऑनसेटचा व्हिडिओ वगैरे टाकतो ना, तर मला मागच्या वर्षी एमकेसीएलने मेल टाकला होता की तुम्ही असं ऑनसेटचे वगैरे तुम्ही लोकांना व्हिडिओ वगैरे शेअर करता, आम्ही तुमचं सेंटर रद्द करू शकतो. बापरे, मी लगेच ते व्हिडिओ वगैरे काढून टाकले, बंद करून टाकले. डिपेंडन्सी आहे एमकेसीएल वरती. एमकेसीएलचे ऑनसेट, एमएस असे शब्द वापरून आपण जाहिरात केली किंवा त्याच्यातून आपण इतर मार्गाने पैसे कमवले, एमकेसीएल आवडत नाही, मग आपण त्याला पर्याय म्हणून दुसऱ्या गोष्टी म्हणून मी आता ते स्किल टॅप प्रो वगैरे अशी नावं द्यायला सुरुवात केली. मी मग ते शब्द वापरत नाही. कमीत कमी म्हणजे एमकेसीएल ला आपल्याला क्रॉस करायचं नाहीये, एमकेसीएलच्या विरोधात पण जायचं नाहीये, परंतु डिपेंडन्सी एमकेसीएल आहे हे विसरता कामा नये. त्यामुळे एमकेसीएल ला नाव ठेवून एमकेसीएलच्या नावाने ओढून तुमचा बिझनेस कधीच वाढणार नाही. एमकेसीएलने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही जर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला, तर तुम्हाला किती त्रास होत असला तरीही तुम्ही तुमची स्ट्रेंथ वाढवताय. एमकेसीएल तुम्हाला जो काही त्रास होता ते तुमची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, आणि तुम्ही ज्या गोष्टी करू शकला नाही की ते तुमची काही विकनेस आहे, इथं क्लिअरली दिसत आहे. लिमिटेड मार्केटिंग किंवा स्किल बजेट आपलं असतं, हे विकनेस आहे. म्हणून सांगितलं मग मी की बजेट तुम्हाला वाढवावं लागेल. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे बऱ्याच ठिकाणी. स्टुडंट रिटेन्शन प्रॉब्लेम. MSCIT ला वर्षभरामध्ये ज्यांच्याकडे 500 ऍडमिशन होतात त्यांना 500 ऍडमिशन अदर कोर्सला होत नाही. हा प्रॉब्लेम आहे. आमच्याकडे तसं नाही. आमच्याकडे इतके MSCIT ला ऍडमिशन होतात त्याच्या जवळजवळ तिप्पट किंवा चौपट अदर कोर्सला ऍडमिशन होतात, आणि त्यामुळं आमचा तो विकनेस निघून गेलेला आहे. फक्त MSCIT नाही, MSCIT मधून जितका पैसा येतो त्याच्यात तिप्पट पैसा अदर कोर्सेस मधून येतो. तर हा विकनेस दूर करता येईल का बघा तुम्हाला. त्याच्यानंतर स्टाफ डिपेंडन्सी. स्टाफ बदलला की आपल्याला मग कामच करता येत नाही, किंवा टोटली फक्त स्टाफच्या भरोश्यावरती काम चाललंय. म्हणून तुमच्याकडे काही चांगले LMS वगैरे असले पाहिजेत. तर आपला स्किल टॅप प्रो आहे ना, त्याच्याबद्दल मी 2-3 व्हिडिओ टाकले, एकदा बघून घ्या. सेंटर ब्रँडिंग तुमचंच असतं. अनलिमिटेड विद्यार्थी असतात. फक्त 1,000 रुपयामध्ये वर्षभर तुम्ही ते कोर्सेस चालू शकतात. विद्यार्थ्यांना पाहिजे तशा पद्धतीने शिकवता येईल. तिथं स्टाफची पण गरज पडत नाही. असाइनमेंट गोष्टी सगळ्या काही गोष्टी त्यात दिलेल्या असतात. बरं, थ्रेट्स काय आहेत, धोके काय आहेत, तर ही लो फीस सांगितलेलं आहे. ऑनलाईन कॉन्टेंट सध्या फ्री आहे आणि ते आपण विकत देतोय. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे पॉलिसी चेंजेस होऊ शकतात. MSCITचा सिलेबस बदलू शकतो, फीस बदलू शकते, एक्झाम पॅटर्न बदलू शकतो. हे सगळे धोके आहेत आणि यासाठी आपल्याला तयार राहायचं आहे. आणि टेक्नॉलॉजी सतत बदलत आहे. म्हणजे सगळं सेव्ह करून ठेवायचं, आणि मग तुम्हाला जेव्हा जेव्हा असं वाटेल ना ह्याच्यामधला हा एक धोका माझा कॅन्सल झाला, आता माझा कॉम्प्युटर आपला व्यवसाय बंद करून निघून गेला, तुम्ही त्याला डिलीट पण टाका. तर तुम्हाला काय करायचं आहे, थ्रेट्स कमी करायचे आहेत, विकनेस वरती काम करायचं आहे. आणि विकनेस माझी स्ट्रेंथ कशी होईल हे समजत नसेल तर तुम्ही काही अनुभवी लोकांशी बोलून तुमचे विकनेस कमी करू शकता, तर स्ट्रेंथ वाढवू शकता. हे सगळं का, ज्या क्षणी तुमचं स्ट्रेंथची लिस्ट जास्त असेल, विकनेसची लिस्ट कमी असेल, तुमचा व्यवसाय बंद पडणार नाही. हे बिझनेस प्लॅनिंगचा खूप महत्वाचा घटक आहे.
पण आणखी काय बघा, अपकमिंग इव्हेंट अँड कॅम्पेनिंग दिलेले आहेत. आता तुम्हाला वाटलं की आता 26 आपण काय करूया, तर न्यू इयरचा इव्हेंट घेऊया. न्यू इयर, ते न्यू इयरचा पण इव्हेंट त्याचं ठरवलं की कसं घेणार आहे, काय घेणार आहे, तर तुम्हाला लिहिता येईल. इथं मी लिहितो की आपण काय करूया, 1 तारखेलाच करूया. जानेवारीच्या 1 तारखेला माझा प्लॅन आहे, किंवा मी 25 डिसेंबरलाच करणार आहे. मी 25 डिसेंबर म्हणजे ख्रिसमस आणि न्यू इयर एकत्र करणार आहे. तिथं ऍड इव्हेंट करता येईल. आणि मग तो इव्हेंट म्हणजे मी प्लॅन करून ठेवला बघा येतो. याच्यामध्ये मला नंतर तुम्हाला पाहिजे असेल तर डिटेल्स लिहिता येतील की मला नेमकं काय करायचं आहे, इव्हेंट करायचा म्हणजे नेमकं काय करायचंय, त्याच्याकडे मी बजेट काढलंय का, किंवा मी आणखी काय करणार आहे, स्टाफची कशी मदत घेणार आहे, विद्यार्थ्यांची कशी मदत घेणार आहे, वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं वारंवार तुम्ही जर करत राहिला तर तुम्हाला तुमचे एकही इव्हेंट मिस होणार नाहीत. वर्षभरात तुम्ही कमीत कमी 52 इव्हेंट घेऊ शकता. 52 आठवड्याचे 52 इव्हेंट, त्याची लिस्ट तुम्हाला मी पाहिजे तर शेअर करतो. ते कुठे असेल ते पण सांगतो तुम्हाला मी. तर आणि 52 इव्हेंट मी सांगितले म्हणजे त्याचे तुम्ही निम्मी पण घेऊ शकता, 26 पण घेऊ शकता, 12 पण घेऊ शकता, 10 पण घेऊ शकता. बर्थडे झोन, ते इथं काय केलेलं आहे, या महिन्यात ज्या विद्यार्थ्यांचे बर्थडे आहेत इथं त्यांचं नाव दिसेल. इथं तुम्हाला फक्त काय करायचं, सेंड विश वरती क्लिक करायचं आहे. डायरेक्टली तो व्हॉट्सअप वरती जातो. मोबाईल वरती केलं तर और भी अच्छा. ठीक आहे, तर तुम्हाला इथं डायरेक्टली त्या विद्यार्थ्याचं नाव दिसतं. मोबाईल नंबर तर ऑलरेडी त्यांनी डायल केलेला असतो, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, सेंड करायचं आहे. जर तुमच्या लॅपटॉपवरती जर का व्हॉट्सअप चालू असेल तर डायरेक्टली मेसेज पाठवता येईल. कशासाठी हे सगळं, विद्यार्थ्यांशी कम्युनिकेशन आपलं असलं पाहिजे. एक मेसेज जेव्हा त्यांना जातो तेव्हा त्यांना असं वाटतं की अरे सेंटरवाले आपल्याला लक्षात ठेवतात. आम्ही तर काय करतो, स्टाफला आम्ही काम दिलेलं असतं, पर्सनली कॉल करायला सांगतो त्यांना. आम्ही पर्सनली कॉल करून विश करतो, सध्या काय चाललंय, कसं चाललंय, ही सगळी माहिती घेतो, जेणेकरून त्याला आपल्याला पुढचे काही ऑफरिंग्स देता येतात. विद्यार्थी ऍडमिशनला आलाय, मी तर समजा त्याचं नाव लिहितो, ऍडमिशन घ्यायला सुनील आलाय. सुनील, न्यू ऍडमिशनचं नाव काय आहे, तर सुनील तापकीर. आणि मग कसं काय ऍडमिशन घेतला, कुठल्या कोर्सला घेतला, तो MA साठी वगैरे वगैरे. मग तो बोलतो की माझा तो मित्र आहे ना अनिल, त्यांनी मला सांगितलं होतं, त्यांनी तुमच्याकडेच कोर्स केला MA साठीचा. हो का, कोण अनिल? अनिल कोण? तो अनिल नाही का, तो ढोरे. हा ठीक आहे. मग मी काय केलं, अनिल ढोरे लिहिलं. आणि कशासाठी, तो विद्यार्थी गेल्यानंतर बरं का हे सगळं लिहिलं. आणि इथं मी रिवॉर्ड लिहिलं 100 रुपये. आणि मी त्या अनिलला पर्सनली कॉल करून थँक्स करणार आहे की भाऊ तुझ्यामुळे मला एक ऍडमिशन झालेलं आहे बरं का, धन्यवाद. तुझा मित्र सुनील तापकीर ना, त्याने आता जस्ट ऍडमिशन घेतलंय. आणि मी त्याला एक रिवॉर्ड द्यायचंय म्हणून 100 रुपये लिहून ठेवले. कधीतरी कॅश मध्ये असेल, किंवा एखादा छोटासा कोर्स असेल, किंवा मी तर काही केसेस मध्ये डायरेक्टली त्याच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करून फोन करू शकतो. अरे तुला 100 रुपये आले का, 50 रुपये आले का? हा सर, कसले आले? अरे तू ते रेफर केलं ना तुझ्या मित्राला, त्याच्या मित्राने ऍडमिशन घेतलेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद म्हणून तुला छोटासा रिवॉर्ड पाठवलाय मी, टोकन. थँक्यू सर, थँक्यू. 50 रुपये खूप मोठी रक्कम नसते, पण त्यांच्याकरता मात्र मोठी रक्कम असते. त्यांना असं वाटतं की काहीही कारण नसताना आपल्याला 50 मिळाले. हे टूलचा तुम्ही उपयोग करा, जबरदस्त टूल आहे. त्याला स्टुडंट रेफरल ट्रॅकर असं म्हणतात. हे कायम इथं राहणार आहे तुमच्या लॉग इनला. विद्यार्थ्यांना दाखवता येतो बघा, हा आपला मित्र आहे, हा विद्यार्थी आहे ना, कायम विद्यार्थी पाठवत असतो. त्याला टाकायचं कुठं, त्याला इथे टाकायचं. समजा आता माझ्याकडे सध्या 70 विद्यार्थी आहे, त्या 70 विद्यार्थ्यांशी माझं वन टू वन रोज बोलणं असतं. रोज त्यांना मी शिकवतोय, त्यांची हजेरी घेतोय, त्यांचे प्रश्न घेतोय, त्यांना का हवं नको ते पाहतोय. आणि मग माझ्या लक्षात येतं की अरे त्यातले 2-3 विद्यार्थी काय खूपच शार्प आहेत, खूपच हुशार आहेत. मग मी त्यांना साईडला घेतो आणि त्यांना विचारतो, तू काय सध्या करतोय? तो मी कॉमर्सला आहे. कितीला आहे? तो 11वीला आहे. अच्छा, 11वी करतोय का तू? आणि मग एक काम करतो, तू माझ्यासाठी काम करशील का? मी काय काम करतो सर? तू आमच्या क्लासचा एक अँबॅसेडर हो. म्हणजे काय व्हायचं सर? काय नाही, फक्त जिकडे असेल तिकडं आशादीप बद्दल बोलत जा, सांगत जा की आम्ही आशादीप मध्ये असा कोर्स केलाय. त्याने काय होईल? त्याने काय नाही, तू एक अँबॅसेडर आहे क्लासचा, तुझं आम्ही इथे नाव लिहिणार आहोत. इथे लिहिलं बघा मी पुन्हा एकदा तुझं नाव. ठीक आहे, त्याचं कॉन्टॅक्ट डिटेल्स लिहिले मी आणि त्याला एक अँबॅसेडर म्हणून ऍड केलं. तर तुमचं काम आहे, तुम्ही किती अँबॅसेडर ऍड करताय. तो फायदा काय? फायदा असा, जितके तुमचे अँबॅसेडर आहेत ना, तितके गुणिले 10 इतके ऍडमिशन तुम्हाला हक्काचे मिळणार आहे. तर तुमचं टार्गेट आहे वर्षभराचं 100 ऍडमिशन. तुमच्याकडे किमान 10 अँबॅसेडर असलं पाहिजे. 1000चं टार्गेट आहे का?
100 अँबॅसेडर घ्या. मी तर काय करतो, काय काय शाळेमध्ये आहेत ना हेडमास्टर काय काय खुश असतात, अक्षरशः आहे ना ते आमच्या स्टाफला आतमध्ये येऊ देत नाही. मतलब नाही अनाउन्समेंट करायची, नाही सांगायचं काय, आमच्या मुलांना काय डेटा घ्यायचा नाही, काय नाही. मग आता अशा केसमध्ये मार्केटिंग कसं करायचं, काही नाही. बाहेर मला समजा कुठला विद्यार्थी पाहिजेत, 9वी मुलं पाहिजेत किंवा 10वी मुलं पाहिजेत, बाहेर गेटच्या बाहेर उभं राहायला काय कोणी तुम्हाला अडवू शकत नाही. बाहेर उभं राहून असेच फक्त चेहरे बघायचे, काही मुलं आणि मुली, त्याच्यात आपल्याबरोबर काही लेडीज स्टाफ पण घेऊन जा आणि त्यांना आवाज द्यायचा, इकडे इकडे. काय काय असतात निघून जातात काय लोक, पण काही सिन्सिअर येतात. काय 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 होतं सर, क्लिअरली त्यांना ऑफर करतो आम्ही की आमच्या क्लासचा तो ब्रँड अँबॅसेडर होतो का. ते काय असतं, मग त्याला समजावून सांगतो की असं करायचंय, तुला प्रत्येक ऍडमिशन मागे किंवा प्रत्येक नाव नोंदणी मागे तुला आम्ही काही रक्कम देणार आहोत, करशील का काम, काय करायचं नेमकं. बस त्याला आम्ही एक लिस्ट देतो, तुला सगळ्या मुलांची नाव आणि नंबर लिहून आणायचे तुझ्या वर्गातल्या सगळ्या, आणि दुसऱ्या वर्गात आहेत ना तुझा एखादा मित्र तू नेम. अक्षरशः मला बाहेर गेटच्या बाहेर उभं राहून तुम्हाला अख्ख्या वर्गाचा डेटा उपलब्ध होऊ शकतो. हे अँबॅसेडरचं लय महत्व आहे. त्या मुलाला काय द्यायचं आता तुमचा लुकआउट आहे, त्या बोलतात त्याला काय म्हणतो आम्ही, अँबॅसेडर ट्रॅकर म्हणतो. त्याची लिस्ट तुम्ही इथे लिहिली, अधून मधून तुम्ही त्याला फोन करून सांगू शकता, अरे अरे अनिल बरेच दिवस झाले तुझा कोणी विद्यार्थी नाही आला, एक काम करतो की मेसेज त्यावर पण पाठवतो, तू फक्त तुझ्या सगळ्या मित्रांना व्हॉट्सअपला, फेसबुकला आणि इंस्टाग्रामला टाक, मेसेज टाक. विद्यार्थी टाकतात का, ते अँबॅसेडर आहेत ना. मी नेहमी सांगतो की शाहरुख खान हार्पिकची जाहिरात करतो आणि म्हणतो की संडास बाथरूम साफ ठेवा, त्या अँबॅसेडर म्हणून हार्पिक कंपनीने शाहरुख खानला नेमलेलं आहे. आपण आपल्या कोर्सेससाठी कमीत कमी आपले विद्यार्थी नेमू शकतो, तेच विद्यार्थी जे आपल्या क्लासचे विद्यार्थी आहेत. खूप चांगला फायदा होतो आणि जबरदस्त ऍडमिशन होतात. पुढचा घटक आहे फीडबॅक आणि रिव्ह्यूज, याचा पण खूप चांगला फायदा होतो. हे विद्यार्थ्यांना दाखवता येतं. इथं विद्यार्थ्याचं नाव लिहायचं, IMDb वरती त्याचा फोटो अपलोड करायचा, त्याची लिंक इथे टाकायची, मोबाईल वरती त्याचा फीडबॅक घ्यायचा. तो सांगतो की माझं नाव असं आहे, मी असा कोर्स केलेला आहे, मला या सरांनी खूप चांगलं शिकवलं, मला या गोष्टी शिकायला मिळाल्या, त्या गोष्टी मला येत नव्हत्या, आता मला खूप चांगल्या प्रकारे येतात, मी सध्या असं करतोय तसं करतो वगैरे वगैरे. तो व्हिडिओ युट्यूबला अपलोड करायचा, त्याची लिंक इथे टाकायची आणि पाहिजे असेल तर आपण टाईप करून पण सेम मॅटर लिहू शकतो आणि या स्वरूपामध्ये त्याचे फीडबॅक्स वगैरे तयार होतात. हे ऍडमिशनला आल्यानंतर आपण लोकांना दाखवू शकतो, हे बघा आमचे टेस्टिमोनियल्स. कारण सगळ्यांचे स्वतःचे ब्लॉग्स वगैरे नसतात, ह्याला ब्लॉगला कधी शिफ्ट करायचं नंतर बघूया. पण सध्या एका टूल मध्ये सगळ्याच गोष्टी ऍड केल्यात ना. ते या ठिकाणी मी डबल नेम टाकलंय, खरं नाव टाकलंय, मी प्रशांत मुंडे सरांचं नाव टाकलंय, त्यांचा व्हिडिओ टाकलाय त्यांनी टाकलेला, त्यावरती क्लिक करतो, व्हिडिओ पण प्ले होतो. तर अशा पद्धतीने आपण जर का लोकांना फीडबॅक वगैरे दाखवू शकलो तर लोकांचा विश्वास निर्माण होतो की तुम्ही जे बोलताय ना ते सगळं खरं आहे. ते हे आहे ग्रोथ अँड एंगेजमेंट साठी. तुम्ही जर या गोष्टी वारंवार करत राहिला, सतत तुमचं ऍडमिशन काउंट वाढत जाणार आहे. म्हणजे मेगा बॅचलाच माझ्याकडे 30-40 ब्रँड एम्बॅसेडर असतात, जे प्रत्येक वेळी 3-4 ऍडमिशन घेऊन येतात. मी प्रयत्न केलेले 100 ऍडमिशन आणि ब्रँड एम्बॅसेडरने आणलेले 300-400 ऍडमिशन. असा काउंट तो 500च्या पुढे जातो. त्याचं कारण असं असतं की ब्रँड एम्बॅसेडर खूप जबरदस्त काम करतात. प्रॉब्लेम असा आहे की तुमच्याकडे पण लोक काम करतायत, तुमचे विद्यार्थी पण असं काम करतायत, पण तुम्ही त्यांना रिकॉग्नाइज करत नाहीये, त्याचं नाव कुठेच घेत नाही आणि कुठेच त्यांचे उल्लेख पण नसतो. आणि त्यामुळे काय होतं, ते पुढे नाही काम करत, ते पुढे काम करणं थांबवतात, फक्त थोड्या बॅच पुढे करतात. मी त्यांना कायमस्वरूपी, माझ्याकडे असं काही विद्यार्थी आहेत ज्यांनी 7-8 वर्षापूर्वी MA साठी कोर्स केला, बिचारे अजून पण त्यांना कॉल केला ना, अरे काही ऍडमिशन पाठव ना MA साठी. हा सर मी पाहतो आमच्या ग्रुपमध्ये, आमच्या भागात जरा. हा, तो चक्क आपल्यासाठी डोअर टू डोअर करतो. किंवा आम्ही सरळ त्याच्या हातात जाऊन हँडबिल देऊन होतो की इथं तुझ्या भागात वाट बाबा, तो धाव वाटतो. त्याला माहिती आहे की आम्ही हक्काने त्याच्याकडे जातोय, तर त्याच्याकडून आलेल्या ऍडमिशनला आम्ही त्याला काही ना काही मोबदला देणार आहोत. ही जबरदस्त ट्रिक आहे, याचा तुम्ही उपयोग करा. आता शेवटचा एक टॅब राहिलेला आहे, तो पण समजावून घेऊया. इथं आपला टायमिंग पण संपलेला आहे, 10:45 संपणार होतो. तर इथं मुद्दाम एक कॉम्पिटिटर प्राइसिंग ट्रॅकर असं लिहिलेलं आहे. काय होतं, आपल्या क्लासच्या शेजारी मेगाबॅचचा अडचण येतात, कोणतरी मोठा बोर्ड लावतो आणि सांगतो की बा आम्ही असा कोर्स चालू केलेला आहे, ऍडमिशन सुरू आहे. कशासाठी सुरू आहेत, कारण त्यांनी आपल्या क्लासच्या बाहेर बोर्ड लावला, कारण त्यांना असं वाटतं की आपल्या क्लासकडे येणारे विद्यार्थी त्यांच्याकडे जावेत.
आणि ते गावभर जाहिरात पण करतील. कारण कॉम्पिटिशन नाही असं कुठलाच व्यवसाय नाही, प्रत्येक व्यवसायामध्ये कॉम्पिटिशन आहे. एक अडाणी अंबानी सोडले तर बाकी सगळ्यांना कॉम्पिटिशन आहे. तर आपल्याला कॉम्पिटिशन सतत राहणार आहे. आता कॉम्पिटिशनला घाबरून आपल्या मनोधैर्य कमी नको व्हायला म्हणून इथं मी मुद्दाम बनवले. तुम्ही काय करा, नाव लिहा, त्याच्या कोर्सचं नाव लिहा. कुठला बाबा, इथं मी लिहिलं समजा डी नावाने एखादा कोर्स सेंटर आहे, ते आलेला आहे. त्याचा कोणता कोर्स आहे, तो काय होतो 999 मध्ये कुठला तरी सेल करतोय. कोर्सचं नाव काहीतरी आहे, बेसिक कोर्स कुठला तरी आहे, बेसिक काहीतरी विकतोय तो. गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड असा काहीतरी कोर्स विकतोय. फीस त्याची किंमत तिने किती ठेवलेली आहे, 999 ठेवलेली आहे. तर त्या कोर्स मध्ये काय काय विकतोय, म्हणजे अशी कुठली गोष्ट आहे जी आपण देत नाही किंवा आपल्याकडे नाही आणि त्यामुळे त्याचा सेल होण्याची शक्यता जास्त आहे. तर ते इथं लिहिले मी. आणि मी त्याच्यावरती काय ऍक्शन घेणार आहे त्याच्यावरती, म्हणजे डायरेक्ट त्याची जाऊन भाड्याचं नाही, मला त्याच्यासमोर एक दुसरा ब्रँड ठेवावा लागणार आहे आणि लोकांना मग विचार करावा लागेल किंवा मला त्याला कसं हँडल करायचंय. तर हे जर मी लिहिलं आणि त्याला आपण जर काय तर सेव्ह करून ठेवलं तर माझ्याकडे कायम रेकॉर्ड होतं की ठीक आहे कॉम्पिटिशन आहे पण घाबरायचं काहीच कारण नाही आहे. बघा ते त्याचं एमपीएससीचं सेंटर नाही म्हणजे एमएससी नाही. म्हणजे ते किती एमएस ऑफिस किंवा किती बोंब मारत असले तरी एमएससीला ऍडमिशन घेऊ शकणार नाही. मी जाहिरात करताना लगेच करणार की मग आमच्या भागातील एकमेव एमएससीला अधिकृत प्रशिक्षण केंद्र. त्याच्यापूर्वी जाहिरातीमध्ये अधिकृत किंवा एकमेव लिहित नव्हतं, पण आता लिहावं लागणार. कारण काय, कारण कॉम्पिटिटर हा आपला एमकेसीएलचा पार्ट नाही हे मला दाखवावं लागणार. ते थोडे छोटे मोठे चेंजेस करता येतात. तरी सुद्धा त्यांच्याकडे काय ऍडमिशन होणार आहेत होऊ द्या. मला त्यांच्यासारखा दुसरा एखादा कोर्स डिझाईन करून सोबत ठेवायचा आहे का मला इग्नोर, इथं लिहिले बघा मी इग्नोर करणार आहे कारण हा माझा कॉम्पिटिटर नाही. कारण त्यांच्या बॅचेसचा टायमिंग असे आहेत की जेव्हा माझा क्लास बंद होतो तेव्हा त्यांचा क्लास चालू होतोय. याचा अर्थ काय, तर तो माझा कॉम्पिटिटर नाही, तो पूरक व्यवसाय करतो. तर करू द्या त्याला, मला त्याने काही फरक पडणार नाही. असं मुद्दाम लिहिल्यामुळे काय होतं, फरक पडतो. कॉम्पिटिटर वरती आपलं लक्ष जातं आणि सरळ सरळ तिथं कॉल करून त्यांची फीस काय आहे, त्यांची बोलण्याची पद्धत कशी आहे, ती कसं काउन्सिलिंग करतात, कसं सेल करतात, हे सगळं रेकॉर्ड आपल्याकडे असलं पाहिजे. नसेल तर आपल्याकडे स्टाफला किंवा एखाद्या पर्सनला पर्सनल तिथं पाठवा. विद्यार्थ्याला पाठवता नाही कधीच. तो तिथं गेला तिथंच राहिला असं नको व्हायला. म्हणून आपल्या स्टाफला पाठवा किंवा आपल्या एखाद्या मित्राला पाठवा आणि तो सगळी माहिती घेऊन येईल. कशा करता ते पण नसतं, ती लोक पण तसंच करतात. आपल्याकडे येतात, आपल्याकडे सगळी माहिती घेऊन जातात आणि मग कोड डिझाईन करतात आपल्याशी कॉम्पिटिशन करण्यासाठी. तर कॉम्पिटिटर प्राइजिंग ट्रॅकर हे मुद्दाम इथं टूल टाकलेलं आहे. सगळ्यात भारी टूल जे आहे ते हे आहे, कम्युनिटी मार्केटिंग हब. ते बघा शिकवते मला सायबर पॉईंट म्हणून मेसेज टाकला होता की 52 इव्हेंट कोणकोणते शेअर करते, इथे शेअर करणार आहे मी. तर सध्या मी 2-3 शेअर केलेत फक्त. की बा एसएससी रिव्हिजन ऍप आहे, तो आता सध्यापर्यंत आम्ही 1200 विद्यार्थ्यांना दिलेला आहे आणि वर्गात जाऊन आम्ही अनाउन्समेंट केली, विद्यार्थ्यांना लेक्चर दिले आणि लेक्चर दिल्यानंतर तो ऍप इन्स्टॉल करण्याबद्दल सांगितलं आणि झालं. तर 1200 लोकांनी इन्स्टॉल केलेला आहे आणि विद्यार्थ्यांना सांगितलं आपल्या मित्रांना तुम्ही देत राहा. ते देत नाहीत, आपल्याला अधूनमधून मेसेज टाकावा लागतो, त्यांना अधूनमधून काही माहिती सांगायची असते, त्यांना क्लासमध्ये बोलवायचं असतं. खूप कष्ट घेतल्यानंतर विद्यार्थी तयार होतात. कधी कधी तर शिक्षकांना समजावून सांगावं लागतं की ऍपमध्ये आम्ही अशा गोष्टी टाकलेल्या आहेत, थोडं विद्यार्थ्यांना द्या. म्हणजे आम्ही इंग्लिशची टेस्ट टाकली आणि सांगितले शिक्षकांना की इंग्लिशची टेस्ट टाकली, तेवढी तुम्ही टेस्ट घ्या मुलांकडनं पूर्ण करून. अशा पद्धतीने वारंवार फॉलोअप द्यावा लागतो, तेव्हा कुठे विद्यार्थी घेतात. मग तेवढे 1200 विद्यार्थ्यापर्यंत आपलं नाव पोहोचलं, 1200 मुलांचा डेटा आपल्याकडे आला आणि त्या विद्यार्थ्यांना आशेती पाशेती कळायला लागलं. या विद्यार्थ्यांना आता एमएससीआयटी ला कन्वर्ट करणं सोपं जातं. ते IMS सॉफ्टवेअर बद्दल मी लिहिले मुद्दाम की IMS सॉफ्टवेअर मध्ये आपण एक टूल टाकलेला आहे की स्टुडंट आणि पॅरेंटल कंट्रोल टाकलेला आहे. स्टुडंट फक्त आपला रोल नंबर टाकून चेक करू शकतो की आपला कोर्स कोणता आहे, आपला कोर्स कधी संपणार आहे, नेक्स्ट इन्स्टॉलमेंट ड्यू कधी आहे, किती तारखेला किती पैसे भरायचे आहेत, आतापर्यंत माझी हजेरी कशी आहे, मी कोणकोणत्या परीक्षा दिल्या आहेत, माझ्या परीक्षेला मार्क कसे आहेत. अजून पण त्यामध्ये मी 2-3 गोष्टी ऍड करणार आहे पुढं, तर आणखी अपडेट करायचं बाकी आहे. खूप चांगलं पेज तयार होणार आहे. तर हे तयार झाल्यामुळे काय झालं, पालकांना एक मेसेज टाकायचा, तुम्ही आपल्या मुलांचा प्रगतीपत्रक पाहू शकता. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, हे आमच्या सेंटर कोड टाका आणि तुमच्या मुलाचा रोल नंबर टाका.
रोल नंबर माहिती नसेल तर मला कॉल करा. मुद्दाम रोल नंबर पाठवायचा नाही. ते कॉल करून सांगतील, थोड्याशा गप्पा मारा पालकांबरोबर की तुमचा मुलगा त्याचं नाव अनिल का, हा ठीक आहे, चांगला होता ते, तो तसा रेग्युलर आहे, पण तरी पण तुम्ही एकदा बघा आणि तुम्हाला जर काही शंका वाटल्या तर तुम्ही मला फोन करून सांगू शकता. असं पालकाशी मी जेव्हा बोलतो तेव्हा पालक काय करतात, सिरियसली ते त्यांच्या मोबाईल वरती लॉग इन करून चेक करतात. कारण पालकांना क्लासमध्ये बोलवलं पालक सभेला नाही येत, ते त्यांच्याकडे वेळ नाही. पण लॉग इन करून चेक, आणि एकदा लॉग इन केलं ना तर वारंवार त्याला लॉग इन करतात. मी त्या वेबसाईटला जाऊन चेक केलं, आतापर्यंत 5,000, अजून ISM वापरणारे फक्त 96 का 98 सेंटर आहेत. त्यातले 3-4 लोकांनी लॉग इन पण अजून केलेलं नाहीये, परंतु 5,000 व्हिजिट त्याला झालेले आहेत. कुठल्या पेजला? या पेजला सगळ्यात जास्त व्हिजिट आहेत का, या पेजला सगळ्यात जास्त व्हिजिट आहेत. आणि आपल्या फर्स्ट पेजचं काही नाव असणार ना, जितक्या लोकांनी घेतले त्यांना अलाउड केलंय आपण. पण ह्या पेजला खूप प्रचंड व्हिजिट आहेत. मेगा पेजला बघा हा आकडा कसा लाखाच्या पुढे जातो. त्यानंतर कॅलेंडर प्रिंट करून घेतलेत, 18 ते 20 रुपयाला मिळतात फक्त. तुम्ही 100 घेऊ शकता, 50 नाही पण 100-200 तुमच्या सोयीनुसार घेऊ शकता. आणि कोचिंग क्लास, त्याच्यानंतर क्लिनिक, हॉस्पिटल, किराणा, शाळा, अशा ठराविक ठिकाणी जर तुम्ही सिलेक्टेड लोकांना दिले आणि मग उरलेले विद्यार्थ्यांना वाटायचे तर वर्षभर ती जाहिरात होत राहते. ते सिंपल मी 2-3 मार्केटिंग टूल इथे लिहिलेले आहेत. इव्हेंटची लिस्ट मात्र मी त्याच्यामध्ये टाकतो. आणि एवढंच काय, एक पेज ओपन टू ऑल आहे, सगळ्यांना दिसणार आहे, कोणी पण ऍड करू शकतं. इथं क्लिक करायचं आणि तुमच्याकडं असलेली चांगली आयडिया किंवा ज्याच्यामुळे तुम्हाला चांगली ऍडमिशन झाली आणि तुम्हाला असं वाटतंय की मी शेअर करू शकतो सर्वांना, बिनधास्त शेअर करा, त्याच्यामुळे इतर लोकांना फायदा होईल. इथे टाकू शकतात. त्याच्यावरती कमेंट करायला पण जागा दिलेली आहे, लोक कमेंट पण करू शकतात. व्हॉट्सअप नंबर तुम्ही टाकला तर तुमच्या बरोबर 1 to 1 बोलते सुद्धा. तुमचं पण नेटवर्क बिल्ड होईल, तुमचं पण नेटवर्क चांगलं बिल्ड व्हायला पाहिजे. कारण नुसतं आपली स्वतःची प्रगती करण्यापेक्षा आपल्या अवतीभोवतीची इतर सेंटर आहेत त्यांच्याशी बोलून त्यांच्या बरोबर सुद्धा आपण वेगाने पुढे जाऊ शकता. कारण सांगता येत नाही कुणाकडे काय आयडिया असेल आणि त्या आयडियाचा आपल्याला किती चांगला फायदा होऊ शकतो. तर अशा पद्धतीने मी सगळे टूल तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत. या टूलला तुम्हाला डेमो स्वरूपात जर वापरायचं असेल तर टूल तुम्ही विकत घ्या. तुम्ही तुमचा व्यवसाय डिजिटल करा. डिजिटल केल्यानंतर तुमचा खूप वेळ वाचणार आहे आणि त्या वेळेचा उपयोग तुम्ही तुमचा व्यवसाय आणखी वाढवण्यामध्ये करू शकता.